त्यांनी ती पाहणी केली सगळी आणि कारवाई होईल असं म्हणतात, प्रत्यक्षात काही दिसत नाही. प्रत्यक्ष त्याच्यात कारवाई ज्या पद्धतीनं शासन काही डॉक्टरांना टार्गेट करतं, माझं मत असं आहे की संस्थेला टार्गेट केलं पाहिजे. डॉक्टरांना टार्गेट करण्याची आवश्यकता नाही, माझं स्पष्ट मत आहे. याच्यातून कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते हेही मला माहिती आहे, परंतु या सगळ्या गोष्टीला जबाबदार संस्था असते. कोणत्याही डॉक्टरांची चौकशी करण्याच्या ऐवजी संस्थेच्या ज्या सिस्टीम आहे, कारण मी त्याच्यानंतर बऱ्याच डॉक्टरांशी बोललो, बऱ्याच संस्थेशी बोललो, याच्यात बेसिक चूक ही संस्थेची आहे. आपण चौकशी करावी संस्थेची, कारवाई करावी संस्थेवर. तर डॉक्टर हे त्या संस्थेमध्ये काम करणारी एक यंत्रणा जरी असली तरी बाकी ही सिस्टीम ही डॉक्टर ठरवत नाही तर संस्था ठरवत असते. आणि म्हणून या संस्थेवर कारवाई करण्यासाठी शासनाने पावलं उचलली पाहिजे, कोणत्याही डॉक्टरवर कारवाईसाठी नव्हे, असं माझं स्पष्ट मत आहे. सामनाचा अग्रलेख आहे आज, जे फुले चित्रपटावरून वाद सुरू झाला आहे. तर अग्रलेखात असं म्हटलं की देवेंद्र फडणवीस जर का ह्या विषयावर बोलणार नसतील तर हा वाद फुले विरुद्ध फडणवीस आहे असं समजलं जातं. एकतर ज्या पद्धतीनं हा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे आणि याच्यामध्ये ज्या सत्य घटना काही मांडलेल्या आहे आणि या जर सत्य घटना पुढे आल्या नाही तर त्या पिक्चरला कोणताही, त्या सिनेमाला, चित्रपटाला कोणताही अर्थ उरणार नाही. समजा सावित्रीबाई फुलेंनी पहिली शाळा मुलींची सुरू केली, ही घटना दाखवायची असेल तर ती सुरू करताना त्यांना झालेला विरोध की त्याच्यात स्पष्टपणे लिहिलं की पुण्यातील काही ब्राह्मणांनी त्यांना असं करत असताना शेण फेकून मारलं. आता त्याच्यात चूक काय? त्याच्यात चूक काय? जे सत्य आहे ते सत्य आहे. या सगळ्या घटना जर बघितल्या तर इतिहास याला म्हणता येत नाही, आता सत्य घटना आहे. अशा अनेक घटना आहेत आणि म्हणून अशा पद्धतीने चित्रपटात मग ठीक आहे. आता मी या वृत्तीविषयी आता काही तशी वृत्ती आहे असं मी म्हणणार नाही, पण तो त्यावेळेस होती, ती कबूल केली पाहिजे. कबूल केली पाहिजे ना, त्यावेळेस होती. त्यावेळेस मग सगळंच जर इतिहास काळायला गेलं तर पुण्यामध्ये अस्पृश्यांना मागे झाडू, ज्याला खराटा मानतात, तो घेऊन फिरावं लागायचं होतं ना. हे कोणी केलं होतं? हे इंग्रजांनी केलं होतं का भारतीयांनी केलं होतं? आणि मला असं वाटतं हा इतिहास आहे, हा बदलता येणार नाही. आणि मग राज्य शासन उठ छोट्या छोट्या गोष्टीवर जर सेन्सॉर करत असेल, मग छावाविषयी काही झालं असेल, अनेक सिनेमाविषयी मागच्या काळात झालं, तर सिनेमाविषयी मुख्यमंत्र्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. सेन्सॉर बोर्ड हे राज्य शासनाच्या अखत्यारीत आहे आणि म्हणून राज्य शासनाने म्हणजेच देवेंद्र फडणवीसांनी हा जो सिनेमा होत असताना जो सत्यता आहे, जो इतिहास आहे, तो नाकारू नये, ही भूमिका सामनाने मांडलेली. आणि म्हणून मला असं वाटतं की राज्य सरकारचे प्रमुख म्हणून जर फुले चित्रपटाला कोणी सेन्सॉरवर विरोध असेल तर तो फडणवीसावर जाऊ शकतो. त्याचा फडणवीसांनी स्पष्टपणे सेन्सॉरला सूचना केल्या पाहिजे की जे आहे ते असू दे. बकरा छट जाएगा, काल शहानी एसीसीला हटकलं, आज हट आहे तर कट आहे काय? संजय राऊत बकरा छाट जाएगा असं वक्तव्य होतं त्यांचं. काल शहानी एकनाथ शिंदेला हटकलं असं त्यांचा दावा आहे आणि ते म्हणतात की आज हट आहे तर काल कट आहे. होऊ शकतं ना, हे भारतीय जनता पार्टीची नीती आहे. ठीक आहे, एकनाथ शिंदेना विरोध संजय राऊतांचा किंवा शिवसेनेचा असं नाही आहे. भारतीय जनता पार्टीची नीतीच आहे की यांचं आता अनेक उदाहरणं घ्या ना, आमच्याबरोबर झालेला असून घ्या, त्याच्यानंतर आता नितीश कुमारांची काय स्थिती करून टाकली त्यांनी बिहारमध्ये, ती घेऊन घ्या. असे अनेक उदाहरणे आहेत. अकाली दलाची घ्या, पंजाबमधली काय स्थिती करून टाकली त्यांनी. आणि म्हणून अशा पद्धतीनं त्यांनी शिवसेनेला विरोध करण्यासाठी आमच्यातलेच गद्दार वापरले. आता त्यांची गरज संपली. गरज संपल्यावर शेवटी आता मुख्यमंत्री पदाच्या निवडीच्या वेळेस लक्षात आलं ना, एकनाथ शिंदेच्या नावावर निवडणुका लढवली आणि नंतर देवेंद्र फडणवीसांनी केलं. याचाच अर्थ तुमचं काम झालं, संपलं. आता एक एक हळूहळू राजकारणात स्लो पॉयझनिंग देऊन अशा पद्धतीनं बकरा छाटावं लागतो. मग ती प्रोसेस शिंदे साहेबांची सुरू केलेली आहे भारतीय जनता पार्टी. अनेक घटनेतून दिसतं, राज्याच्या खाते वाटपापासून पालकमंत्र्याचा वादापर्यंत, आता रायगडचं पालकमंत्र्यापासून तर अनेक घटना ज्या ज्या राज्यात घडत आहेत, त्यांच्या खात्याच्या फायली अडवणं, त्यांच्या खात्याला निधी देणं,
त्यांनी केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करणं, त्यांच्या लोकांना दूर करण्याचं सगळ्या सूचना करणं, या सगळ्या घटना जर बघितल्या तर बकरा कटने के नजदीक आ गया आहे, एवढं तर सत्य आहे. पाण्याच्या आंदोलनाची तुम्ही घोषणा केली. हो. हे 5 वर्ष सोडतात तुम्ही सलग इथे सत्तेत आहे. हो. एक हाती तुमची सत्ता होती, तुमचा समोर होता. बरोबर. देवेंद्र फडणवीस पाण्यासाठी जेव्हा उतरले होते आंदोलनात, तुम्ही टीका केली होती की सत्तेत असणाऱ्यांना लाज वाटत नाही का, आणि आता तुम्ही पण सत्तेत होता इतके वर्ष आणि पाण्याचा प्रश्न सुटला नाही, मग तुम्ही कुठल्या आणि आंदोलन करता? देवेंद्र फडणवीसांनी ज्यावेळेस शिवसेना या महापालिकेत सत्तेत होती आणि राज्यातही सत्तेत होती त्यावेळेस आंदोलन केलं होतं. विरोधी पक्षांनी आंदोलन करावं त्याच्याविषयी काही आमचं ऑब्जेक्शन असायचं कारण नाही. देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळेस 6 महिन्यात आम्ही पाणी देऊ, आम्हाला सरकार दिलं तर, अशा प्रकारची भूमिका घेतली होती. विधानसभेच्या निवडणुकीला ते प्रचाराला सांभाळण्यात आले, त्यावेळेसही त्यांनी 3 महिन्यात पाणी देऊ अशी घोषणा केलेली होती. आत्ताच्या घडीला ज्यावेळेस आमचं सरकार होतं, उद्धवजी ठाकरे साहेबांनी खऱ्या अर्थाने ही योजना मंजूर केली. लोकांना या सगळ्या गोष्टीचं ज्ञान नाही आहे. जुनी योजना वेगळी होती, ती रद्द झालेली, पुन्हा नवी, पुन्हा ती योजना, ही योजना नवीन योजना आहे. आणि ही योजना उद्धवजींच्या सरकारमध्ये मंजूर झालेली, तिचं भूमिपूजन झालं, तिचं कामकाज सुरू झालेलं. हे कामकाज उद्धवजींचं सरकार असताना जी 39 किलोमीटरची पाईपलाईन टाकायची, हिचं स्पीड ठरलेलं आहे. महिन्याला किती पुढे गेली पाहिजे, किती मीटर गेली पाहिजे, किती किलोमीटर गेली पाहिजे. उद्धवजींचं सरकार असताना ती बरोबर जशा पद्धतीनं निर्देश होते, जशा पद्धतीनं कार्यादेश होता, त्या पद्धतीनं त्या योजनेचं काम चालू होतं. आता 3 वर्ष झालं यांचं सरकार आलं, फडणवीसांचं, शिंदेचं सरकार आलं. या 3 वर्षात ही लाईन पुढं सरकू शकलेली नाही. आमचा मुद्दा आता असा आहे की या शहराला 240 MLD पाण्याची आवश्यकता आहे. 140 MLD पाणी आम्हाला ऑलरेडी येतं, तर मग तुम्ही 1 दिवसाआड पाणी द्या, खूप झालं तर 2 दिवसाआड द्या. आमचा महापौर असताना आम्ही 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी देत होतो, तर आमच्या विरुद्ध ही भारतीय जनता पार्टी आंदोलन करत होती. आज 11 दिवसापासून 14 दिवसाला या शहरात पाणी आहे. म्हणजे यांनी दिलेल्या घोषणा 2022च्या असतील, 2024च्या असतील, या सगळ्या लबाडाचं घरचं आवत नाही. आणि म्हणून आम्ही लबाडांना पाणी द्या ही या टॅगलाईन खाली हे आंदोलन करतो. कारण यांनी लबाडी केलेली आहे, भ्रष्टाचाराचा वास आहे, किती चेंजेस होतात ते बघा, नियोजनाचा अभाव आहे, आणि म्हणून लबाडांना पाणी द्या ही घोषणा आम्ही केलेली आहे. मला वाटतं हे पाणी या शहरासाठी आवश्यक आहे आणि याला भारतीय जनता पार्टी जबाबदार आहे. म्हणून हे आम्ही आंदोलनाचं पाऊल उचललेलं आहे. संदीपान भुमरे याच्यावर असं म्हणाले की आता पाणी येणार आहे हे शिवसेनेला दिसायला लागले ठाकरे गटाला, आणि आता आंदोलन करून त्याचं श्रेय लाटण्यासाठी हे आंदोलन. बिलकुल नाही. आमचं आत्ताच्या घडीला पाणी येण्याचा प्रश्नच नाही आहे. पाणी हा वेगळा मुद्दा आहे येणं. आमचं म्हणणं नियोजन आहे. 200 मी जे बोललो ना, 140 MLD पाणी येतं ना, चला 2 दिवसाआड द्या आम्हाला, आम्हाला लागतं 240 ना. वाया जात असेल, जाऊन जाऊन किती जाईल वाया? 140 दोन्ही 280, आम्हाला लागतं 240. 40 MLD वाया जरी गेलं तरी 1 दिवसाआड पाणी अशा. आमचा मुद्दा तो आहे. आमचा मुद्दा पाणी येणार, पाणी येत नाही अजून वर्षभर तरी. एक संदीपान भुमरे पैठणचे जायकवाडी धरणाच्या जवळचे, त्यांचे शेत जायकवाडी धरणात आहे, त्यांच्या शेतात असं पाणी असं हाताने घ्यावं लागतं, एवढं पाणी त्यांच्याजवळ. पण त्यांना अजून जायकवाडीचं पाणी संभाळण्यात येत असताना संभाळणाऱ्याची आवश्यकता माहिती नाही, कारण ते या मतदारसंघातले नाही आहे, बाहेरच्या मतदारसंघातले, ते जालना मतदारसंघातले. तेव्हा त्यांना इथल्या पाण्याच्या प्रश्नाची जाणीव नाही. पाणी येऊ लागलं, पाणी दिसलं म्हणजे येत थोडी असतं, त्याला काय सिस्टीम आहे ना, त्याला काय सिस्टीम आहे. त्याच्यामुळं मला वाटतं भुमरे साहेबालाही माझं सांगणं आहे की तुम्ही जर लवकर पाणी देत असाल, महिनाभरात असेल, तर त्याला आंदोलन आम्ही मागे घेऊ. पण तुम्ही गॅरंटी द्या आम्हाला, महिन्यात पाणी येईल, 2 महिन्यात पाणी येईल, 3. मी सांगतो अजून वर्षभरात सुद्धा पाणी येऊ शकत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. आणि याला कारण प्रशासन आहे, सरकार आहे. भुमरे पण पालकमंत्री होते, काय केलं? भुमरे पालकमंत्री होते ना 2-2.5 वर्ष, कधी एक पाण्याची बैठक घेतली की त्यांनी? आणि म्हणून भुमरेंनी याच्याविषयी बोलू नये. भुमरेंना या विषयाची माहिती नाही. या संभाळण्याचा पाण्याचा प्रश्न हा निश्चित आमच्या काळात ही योजना आलेली, पण आम्ही 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी देत होतो. आता 12 दिवसाला 14 दिवसाला पाणी. ह्याला जबाबदार उद्धव ठाकरे आहेत असं म्हणणं आहे संदीपान भुमरेंचं. आदित्य ठाकरे हे पण ते काही बोलू, त्यांना बोलणं काम आहे ते आमच्या विरोधातले. उद्धवजी ठाकरे साहेबांनी या शहरातल्या पाण्याच्या विषयी जाहीरपणे माफी मागितली होती, लबाडी नाही केली. हे लबाडी करताना मी ऐकू का तुम्हाला? तुमच्या चॅनलचे फडणवीसांचे स्टेटमेंट, एकनाथजी शिंदेचे स्टेटमेंट ऐकू तुम्हाला? 2022चं स्टेटमेंट आहे, 2024चं स्टेटमेंट आहे. इथं एक मंत्री तर जलसम्राट स्वतःला म्हणत होते. कोणता जलसम्राट आहे तो?
त्याच्या ऑफिससमोर लोक हंडे घेऊन उभं राहतात आणि जलसम्राट मंत्री आहे. आणि म्हणून भुमरेंना मला असं वाटतं उद्धवजी स्वतः 4 वेळेस येऊन बघून गेले. भुमरे तरी गेले की अजून कुठं? बाकी मी मुख्यमंत्री फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांचं लांब, भुमरे तरी गेले काय का? किती अजून इथं पाण्याच्या टाक्या होणारे माहिती आहे का तुम्हाला? जलकुंभ किती होणारे माहिती आहे? कितीला जागेचा प्रश्न आहे माहिती आहे? माहिती नाही. आम्हाला त्याचं नॉलेज आहे, माहिती आहे. लोक तुम्हालाही या प्रश्नासाठी जबाबदार समजतात. आम्ही याच्याविषयी जाहीर माफी उद्धवजी ठाकरे साहेबांनी मांडलेली आहे. निश्चित सुरुवातीच्या काळात आमचा याच्यात दोष होता. त्या काळातही आम्हाला ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी विरोधात हे केलं होतं. माझा मुद्दा आताच्या घडीला 3 वर्षानं हे सरकार आहे. चला, आमचा दोष होता म्हणून आता यांनी करायचं नाही का? हा माझा प्रश्न आहे. 3 वर्षानं हे सत्तेत आहे आणि म्हणून हे आंदोलन आम्ही पेटवणार. याचा अर्थ हे आंदोलन जनतेत नेणार, जनतेचा रोष या सरकारच्या कानी घालणार. आता ते आहे नाही, संदीपान भुमरेंनी तुमच्यावर आणि चंद्रकांत खैरेंवर टीका करताना म्हणले की या दोघांनी शहराची वाट लावली आणि अंबादासदारांनी हे कागदोपत्री नेत आहे. वाटतं भुमरेंच्या प्रत्येक प्रश्नावर उत्तर द्यायची गरज नाही. भुमरे तरी कुठं असतात? भुमरे खासदार संभाजीनगरचे नसतात पैठणला. मला सांगा ना, संभाजीनगरच्या 1 वर्षभरात भुमरेंनी काय एखाद्या विषयात हे केलं? संसदेत एखादा आवाज उचवला, एखादं तोंड उघडलं संसदेमध्ये गेल्यावर? भुमरेंनी कधी संसदेत बसतात? कधी निवडून काय सेट दिलेलं आहे? कोणत्या भागात गेले तुम्ही तर पैठणलाच मशगूल असतात. तुम्हाला संभाजीनगर इकडच्या लोकसभेशी घेणं देणंच नाही आहे. आणि कागदोपत्री आहे तर मग आम्हाला का घाबरता? आमच्याला का रिएक्शन देता? शांत बसा, करू दे आम्हाला जे काय करायचं. आम्ही कागदोपत्री होतो, कागदोपत्री करू. राज्यात भाजप आणि भाजपची बी टीम काम करत आहे असं आदित्य ठाकरेंनी मनसेवरती. बरोबर आहे ना. मनसे भाजपाचा अजेंडा जो भाजपाला राबवता येत नाही ते राबवते, जे भाजपाला पोषक होईल. मनसे भारतीय जनता पार्टीसाठीच काम करते या राज्यामध्ये आताच्या घडीला. भारतीय जनता पार्टी त्यांना त्यांचं वाटवं झालं तरी चालतं, पण भारतीय जनता पार्टीचं भलं हो. कारण मग आमच्या शिवसेनेचं नुकसान करणं हा त्यांचा उद्देश आहे. त्यांचा पक्ष मोठा होईल नाही होईल. आता त्यांना मतं पण नाही मिळाले. मला वाटतं 1.5% मतं निवडणूक आयोगाने तर ते बघितलं पाहिजे. खरं सांगायचं की जे मताचं जे आवश्यकता आहे ती पडलेली नाही, त्याच्यामुळे आपोआप त्यांच्या पक्षाची आणि त्यांचं ते चिन्ह गोठवलं जाऊ शकतं. महाराष्ट्रात गुजराती, मारवाडी, पंजाबी लोकांच्या सोबत वाद का होत नाही? परप्रांतीय म्हणून फक्त उत्तर भारतीयांबरोबरच वाद का होतो, असा सवाल अविनाश जाधव यांनी विचारला. कोणी अविनाश जाधव? मनसेचे नेते मान्य अविनाश जाधव पण मला माहीत नाही. परंतु मला असं वाटतं हे तर तेच करतात ना, मनसेवालेच करतायत ना. आमची भूमिका मराठी माणसाची आहे तशी हिंदुत्वाची पण आहे. जर कोणी अमराठी माणूस या महाराष्ट्रात येऊन मराठी झाला असेल, मराठीचा अर्थ म्हणजे काय लगे नाव बदललं म्हणजे मराठी असतो अशातला भाग नाही. मराठी संस्कृती, इथल्या मराठी भूमी, या मातीचे सगळे संस्कार हे जरी त्याच्यात अंगी असले तो मराठी असतो. त्याला काय आडनावच त्याचं मराठी असलं पाहिजे अशातला काही भाग नाही. कालच्या मेळाव्यात खैरे उपस्थित नव्हते, पुन्हा नागपूरला गेले. तुम्ही काही यार विचारत नका. प्रमुख मार्गदर्शक होते. आता होते त्यांना नागपूरला जायचं आधी. माझ्या माहितीप्रमाणे नागपूरला त्यांच्या काही समाजाचा मेळावा होता, त्याला ते गेले होते. दादा, तुम्ही जर काय आयोजन करता त्याच्यात त्यांना प्रमुख मार्गदर्शक होता तरी ते समाजाच्या मेळाव्याला जातात, म्हणजे दांडीच मार्गी नाही. त्यांना विचार, मला नाका विचार. तर मग दांडी मार्गी आता त्यांनी मागच्या काळात माझ्यावर काय काय बोलले, मी उत्तर दिलं का? देणार पण नाही. ते म्हणतात मला, आता मी त्यांचंच नाव मार्गदर्शक म्हणून टाकलं होतं तर ते नाही आले, त्याला मी काय करू शकतो? म्हणजे त्यांनी दांडी मार्गी नाही, ते नागपूरला गेले होते, बोलले ते त्यांच्या समाजाचा मेळावा होता. कोरटकर आणि सोलापूरकर चा कडेलोट करणार का? सोलापूरकरवर अजूनही FIR का झाला नाही असं अमोल मिटकरनी सरकार. मला वाटतं अमोल मिटकरांनी अजितदादाकडे देवेंद्रजीकडे जावं. उगाच इकडं तिकडं भूमिका मांडण्यापेक्षा सरकारमध्ये तुम्ही, अजितदादा तुमचे नेते आहेत, त्या राज्यात 2 नंबर 3 नंबरचे नेते, त्यांना सांगावं देवेंद्र आमच्यात काही धुसफूस नाही, सगळं खुश आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही काम करणारे लोक तक्रारीचं रवेगानं गात आहे. काही असेल तर चर्चेतून सर्व सुटेल. मी जास्त बोलत नाही. चेहरा जरी बघितला एकनाथ शिंदे साहेबांचा मागच्या 4-6 महिन्यातला, तर त्यांच्या मनात काय आहे, त्यांची मानसिकता काय दिसते, बोलण्याची गरज नाही. आता वरून ते आमच्या मनात काही नाही म्हणत असेल तर मग का अजून तुमचा पालकमंत्र्याचा तिढा सुटला नाही? का तुमच्या खात्याच्या फायली सगळ्या अजितदादांना अडवल्या असं तुमच्या मंत्र्यांचं म्हणणं आहे? आता का तुम्हाला पहिल्यासारखा 200-400 कोटी निधी मिळत नाही? का मिळत नाही? आता
तुम्ही सांगितलेल्या बदल्या सुद्धा होत नाही. तुमच्या खात्याच्या मंत्र्याच्या खात्याच्या बदल्या देवेंद्र फडणवीस करतात, तरी तुम्हाला कोणी विचारत नाही. हे दुसपूस नाही तर काय. बरं, चंद्रकांत पाटलांनी असा दावा केला की संजय राऊतांनी जी अमित शहावर टीका केली, ती टीकेचं कारण असं होतं की ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचे पण आम्ही घेत नाही, सत्तेत घेत नसल्यामुळे ही टीका केली आहे. आणि मागे लागून जर मनपाने म्हणून तोंडावर आमच्या मागे लागून जर सत्तेत नाही आले तर त्यांना उमेदवार मिळणार नाहीत महापालिकेसाठी. मला असं वाटतं अनेक असे लोक आले आणि गेलेले आहे शिवसेनेला संपवणारे. सत्ता शिवसेनेसाठी नाही, शिवसेना सत्तेसाठी आहे. शिवसेनेला आपसूक सत्ता येईल. शिवसेना विरोधी पक्ष म्हणून सातत्यानं काम करत आलेली आहे. 2-5 वर्ष सत्तेत होती म्हणून आम्हाला सत्ता पाहिजे, मला वाटतं हा त्यांचा गैरसमज आहे. दादांना त्यांनाच आता सत्तेशिवाय रावलं जात नाही, म्हणून मग त्यांनी अशा पद्धतीने शिवसेनेचं फोड, शरद पवारांचा पक्ष फोड आणि मग स्वतः सगळे नेते बनणं, मला वाटतं ही वृत्ती यांनीच केली. आम्ही थोडी कोणता पक्ष फोडला, आम्ही तर 3 सोबत घेतले होते पक्ष, आम्ही थोडी फोडायची गरज पडली होती आम्हाला. तर सत्ता तर तुम्हाला पाहिजे आणि शिवसेनेला सत्तेत येण्याची गरज नाही. शिवसेना विरोधी पक्ष म्हणून ताकदीनं काम करते. राज ठाकरेंचं एक वक्तव्य आहे की बाबासाहेब म्हणाले होते की मुसलमानांनी भारतावर हिंदूवर आक्रमण केले म्हणून हिंदू मुसलमानांची मूळ ओळख पुसली गेली. मुंबईत गुजराती किंवा इतर भाषिक आले म्हणजे मुंबईची मूळ ओळख पुसली गेली असं होत नाही. मुंबईची मूळ ओळख ही मराठी भाषिकांचा प्रांत आहे, ती बदलताच येणार नाही. आज पुन्हा एकदा मुंबईत मराठी भाषेला, मराठी माणसांना दुय्यम दर्जा दिला जात असताना या लढ्यासाठी किती उत्तुंग माणसांनी आपली शक्ती खर्च केली होती, मराठी माणसांनी विसरू नये. आणि हे जर आपण विसरलो आणि मराठीने एकत्र आलो नाही तर लढण्यात काय आहे? किती मोठा प्रश्न आहे. पण या मराठी माणसावर असो किंवा हिंदुस्थानावर असो, बाबरापासून अनेक लोक चालून आले, पण ही हिंदू संस्कृती किंवा मराठी संस्कृती कदापि पुसली जाऊ शकत नाही. असे किती आक्रमणातून तावून सुलाखून निघालेली मराठी संस्कृती आहे. हे हिंदुत्व आहे. हे कधी कोणी या जगातला कोणताही मोठा तानाशाह आला तरी मला असं वाटतं या संस्कृतीला संपवू शकतात. तुम्ही महापालिका आयुक्तांचा एक फोटो ट्विट केला होता ज्याच्यामध्ये ते IPL बघायला गेले होते. त्यावर संजय शिरसाट म्हणाले की मॅच बघायला जाणार आक्षेप घेण्यासारखं नाही आहे, मात्र जे आक्षेप घेतात त्यांनी क्रिकेट खेळून दाखवावं. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे आम्ही जवळचे मंत्री होते, त्यामुळे आयुक्तांची बदली होणार नाही असं मी लिहून देतो. प्रश्न काय आपला? महापालिका आयुक्तांचे तुम्ही फोटो ट्विट केला होता. तुमचा बदली प्रश्न आहे का ट्विट प्रश्न आहे? प्रश्न काय? प्रश्न हा आहे की महापालिका आयुक्तांची बदली होणार नाही असं मी थोडी बदली करा म्हटलं. मी फक्त म्हटलं इथं पाण्याचा प्रश्न आहे, 12-14 दिवस पाणी येत नाही आणि तो तिथं वानखेडे स्टेडियमवर मॅच बघत बसतो. हा माझा ऑब्जेक्शन आहे. मला काय घेणे बदलीशी त्याचे, हा येईल नाही तर दुसरं येईल, मला काय इंटरेस्ट नाही बदलीमध्ये. मला म्हणणं असं आहे की इथं 12-12 दिवस 14-14 दिवस पाणी नाही या शहराला. कुठे फिरतो आयुक्त, कोणत्या जलकुंभावर गेला मला सांगा. मी सांगतो आयुक्तांनी लक्ष दिलं तर 2 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकतो. पण आयुक्त चापलूसी करण्यात आहे. मंत्र्यांचा आता शब्दही चांगला घाणेरडा नाही तोंडात, लोणी लावण्यात मशगूल आहे. बाकी काय करतो आयुक्त? अजून आयुक्ताची इथले धंद्याचे सगळं बाहेर काढलं ना. कोणते लेआउट कशा पद्धतीनं मंजुरी दिली, इथं कशा पद्धतीनं कामधंदे चालू आहे, हे जर काढलं तर आयुक्ताला राहणं मुश्किल होईल. तुम्ही बघितलं मागच्या काळात प्रशांत बम हा सत्ताधारी पक्षाचा आमदार, यांनी जर आयुक्ताविरुद्ध काय काय केलं आहे. 67(3)C कोणत्या ह्याच्यात मान्यता देत असतात? काढावं लागेल या सगळ्या गोष्टी. जर आयुक्ताला जनतेचं काम विसरत असून सत्ताधाऱ्याचे नुसतं लांगोच्चारण करण्यात गुंतलेलं असेल, या जनतेशी काही घेणे. या शहराचा विकास ठप्प आहे प्रशासक आल्यापासून. कोणतं विकास काम होतं आहे? साधी डागडुजी, साधी नाली साफसफाई सुद्धा आयुक्त लक्षात देत नाही. आणि म्हणून माझं ऑब्जेक्शन कार्यप्रणालीवर आहे, माझं बदलीवर नाही. हा माणसं बदलत असतात, आज उद्या हा तो येणं हा काही वेगळा विषय. मी काही व्यक्तिगत त्याच्यावर नाही, पण माझं म्हणणं असं आहे की शहरात रोज पाण्याची पाईपलाईन फुटते. कोणत्या साईडवर आयुक्त गेले आतापर्यंत? कोणत्या साईडवर आयुक्त गेले? तुम्ही झोपलेले होते का? आता पाईपलाईन अशी झाली तशी झाली आता दिसू लागलं तुम्हाला? याचा अर्थ तुमच्या इंजिनियरचं लक्ष नव्हतं. आता वेगवेगळं जाऊन बघून कधी कुठं जातात की हे चुकलं ते चुकलं. इतके दिवस का झोपलेलं तुम्ही? या शहराला 12 दिवस 14 दिवस या शहराचे आयुक्त असे, महापौर असो, झोप आली नाही पाहिजे जर 12 दिवस 14 दिवस पाणी नाही येत असेल त्या शहराला. आणि हा काय करतो? हा मस्त त्या स्मार्ट सिटीच्या ऑफिसमध्ये जाऊन तिथं कारभार करतो. बाकी काय करतो? बाकी कोणत्या साईटवर आयुक्त गेले? कोणतं काम चालू आहे या शहरातलं? स्मार्ट सिटीचं काम चालू आहे. या महापालिकेने कोणते रिसोर्स निर्माण केले मागच्या हा आयुक्त आल्यापासून? कोणते रिसोर्स निर्माण केले सांगा? स्मार्ट सिटीचा निधी
सरकारचा जुना आलेला निधी याच्यावरच काम चालू आहे. या महापालिकेची वसुली झाली का, पाणीपट्टी वसूल झाली का? माझा साधा मुद्दा आहे, 140 MLD पाणी आपल्याला येतं, 240 आपल्याला लागतं. मग पाणी 10 दिवसाला पाणी येतं, याचा अर्थ पाणी कुठं जातं? पाणी तर बंद नसतं. याचा अर्थ पाणी चोरी होतंय, याच्या अर्थात इनलिगल कनेक्शन्स आहे. हे नाही बघणार तुम्ही. हे पहा, मी नगरसेवक म्हणून काम केलं आहे. इथं एक एक जलकुंभावर जावं लागतं, पाण्याची लाईन बघावं लागते, त्या एरियात पाणी सोडावं लागतं, पुढच्या एरियात ते पाणी पास करावं लागतं. हे सिस्टीम आहे. आणि खरं तर टेल टू हेड सिस्टीम असते. इथं हेडलाच पाणी मिळतं, टेलला पाणीच मिळत नाही या शहरामध्ये. हे सगळं काम आयुक्ताची जबाबदारी आहे. म्हणून माझं म्हणणं कार्यशैलीवर आहे. मला बदली मला काय घेणं आहे? त्यांनी आणखी कोणाची आपल्या घरी जाऊन नोकरी करावं, कोणत्या करतातच. माझ्याकडे सगळं ज्या दिवशी आत्ता मी बोलत नाही, पण 8-15 दिवस जाऊ दे, मी सगळं काढणार आहे. सगळ्या गोष्टी सगळ्या काढणार. एक एक टप्पा आहे आता फक्त फोटो ट्विट केला मैदानावरचा, एवढंच सांग.